निबंध एकटेपणा आणि मानवी नातेसंबंध ह्या जोडणीचा शोध. आजच्या आधुनिक जीवनात माणूस बाहेरून जितका व्यस्त आणि प्रगत दिसतो, तितकाच आतून तो एकटेपणाचा अनुभव घेतो. मोठ्या शहरांमध्ये, सोशल मीडियाच्या युगात आणि गर्दीच्या जीवनातही अनेक लोक एकटेपणाने त्रस्त आहेत. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याला इतरांशी जोडलेले राहण्याची नैसर्गिक गरज असते. परंतु ही जोडणी केवळ बाह्य संपर्कावर नव्हे, तर भावनिक जवळीक आणि समजुतीवर अवलंबून असते. एक प्रसंगात, लेखकाने एका वर्तमानपत्रातील पर्सोनल्स विभाग पाहिला, ज्यामध्ये अनेक लोक आपल्यासाठी साथीदार शोधत होते. हे पाहून त्याने एक साधा पण खोल प्रश्न विचारला, तुम्हाला कधी एकटेपणा वाटतो का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तर नाही असे आले. हे उत्तर आपल्याला विचार करायला भाग पाडते की एकटेपणा टाळण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे. एकटेपणाचे मुख्य कारण म्हणजे इतरांशी असलेली खरी भावनिक जोडणी नसणे. फक्त लोकांमध्ये राहणे म्हणजे जोडलेले असणे नाही. जर आपल्या मनात भीती, असुरक्षितता किंवा अविश्वास असेल, तर आपण इतरांपासून दूर राहतो आणि एकटेपणा वाढतो. उलट, जर आपण मनाने खुले, प्रेमळ आणि विश्वासू असू, तर आपल्याला सहजपणे इतरांशी संबंध निर्माण करता येतात. ह्या अर्थाने नातेसंबंध निर्माण करण्यासाठी करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. जेव्हा आपण इतरांच्या भावना समजून घेतो, त्यांना आदर देतो आणि त्यांच्याशी प्रेमाने वागतो, तेव्हा आपोआपच एक मजबूत नातं तयार होतं. अशा नात्यांमध्ये एकटेपणाला स्थान राहत नाही. याशिवाय, स्वतःशी असलेले नाते देखील महत्त्वाचे आहे. जर आपण स्वतःशी समाधानी असू, स्वतःला स्वीकारत असू, तर आपल्याला एकटेपणाची भावना कमी होते. आत्मविश्वास आणि आत्मस्वीकृतीमुळे आपण इतरांशी अधिक सहजपणे जोडले जातो. आजच्या काळात अनेक लोक बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधतात, पैसा, प्रसिद्धी किंवा भौतिक सुख. परंतु खरा आनंद आणि समाधान हे चांगल्या नातेसंबंधांमध्ये आणि मानवी जोडणीतच असते. त्यामुळे आपल्या जीवनात ह्या नात्यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. निष्कर्ष: एकटेपणा टाळण्यासाठी बाह्य गोष्टी नव्हे, तर मनाची उघडलेली अवस्था, करुणा आणि प्रामाणिक नातेसंबंध आवश्यक आहेत. जेव्हा आपण इतरांशी मनापासून जोडले जातो, तेव्हा जीवन अधिक आनंदी, समाधानकारक आणि अर्थपूर्ण बनते. निबंध करुणा, आत्मविश्वास आणि एकटेपणावर मात. आजच्या समाजात एकटेपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेक लोकांमध्ये राहूनही माणूस आतून एकटा वाटतो. याचे मुख्य कारण म्हणजे इतरांशी असलेली खरी भावनिक जोडणी नसणे आणि स्वतःबद्दलची भीती, संकोच किंवा असुरक्षितता. परंतु या समस्येवर मात करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे करुणा, कंपॅशन. करुणा म्हणजे इतरांबद्दल प्रेम, सहानुभूती आणि समजूतदारपणा ठेवणे. जेव्हा आपण इतरांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो, तेव्हा आपोआपच त्यांच्याशी आपले नाते सुधारते. हा दृष्टिकोन आपल्यामध्ये एक प्रकारची जवळीक आणि आपलेपणाची भावना निर्माण करतो. एकटेपणाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भीती. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, आपल्याला नाकारतील का, आपल्यावर टीका करतील का, ही भीती आपल्याला इतरांपासून दूर ठेवते. परंतु जर आपण करुणेचा स्वीकार केला, तर ही भीती हळूहळू कमी होते. करुणेमुळे आपले मन खुले होते आणि आपण अधिक आत्मविश्वासाने इतरांशी संवाद साधू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इतरांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःहून पुढाकार घ्यावा. अनेकदा आपण वाट पाहतो की दुसऱ्यांनी आधी आपल्याशी चांगले वागावे, परंतु हा दृष्टिकोन चुकीचा आहे. जर आपण स्वतःहून प्रेम, आदर आणि मैत्री दाखवली, तर समोरच्या व्यक्तीकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते.
करुणेच्या दृष्टिकोनातून इतरांशी संवाद साधल्यास, जरी समोरची व्यक्ती सुरुवातीला सकारात्मक प्रतिक्रिया देत नसली, तरी आपल्यामध्ये लवचिकता आणि संयम राहतो. त्यामुळे आपण परिस्थितीनुसार आपले वर्तन बदलू शकतो आणि संवाद टिकवून ठेवू शकतो. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतात. वैज्ञानिक संशोधनातून असेही दिसून आले आहे की जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी एकटेपणाचा अनुभव येतो. त्यामुळे एकटेपणा हा केवळ काही लोकांचा प्रश्न नसून तो सर्वसामान्य मानवी अनुभव आहे. परंतु त्यावर मात करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आणि प्रयत्न आवश्यक आहेत. निष्कर्ष: एकटेपणावर मात करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे करुणा आणि सकारात्मक दृष्टिकोन. इतरांकडे प्रेमाने पाहणे, स्वतःहून नातेसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करणे आणि भीतीवर मात करणे यामुळे आपण अधिक आनंदी आणि जोडलेले जीवन जगू शकतो. करुणा हीच खऱ्या आनंदाची आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे. निबंध: आनंदाचे स्रोत, मनाचे प्रशिक्षण आणि मानवी स्वभाव. मानवाच्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे, हा प्रश्न अनेक तत्त्वज्ञ, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक गुरूंनी विचारलेला आहे. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकामध्ये दलाई लामा यांनी अत्यंत सोप्या आणि व्यवहार्य पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मानवाचा खरा उद्देश म्हणजे आनंद मिळवणे. आनंदाचे खरे स्रोत. आपण सामान्यतः असे मानतो की पैसा, यश, प्रसिद्धी किंवा भौतिक सुविधा यामुळे आनंद मिळतो. परंतु वास्तव वेगळे आहे. एखाद्याला अचानक खूप पैसा मिळाला तरी तो आनंद तात्पुरता असतो. काही काळानंतर तो पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत परत येतो. याला मानसशास्त्रात अडॅप्टेशन असे म्हणतात. त्याचप्रमाणे एखादी गंभीर अडचण जसे आजार किंवा अपघात झाल्यास सुरुवातीला दुःख होते, पण कालांतराने माणूस त्याला स्वीकारतो आणि पुन्हा आनंदी होऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होते की आनंद बाह्य परिस्थितींवर नाही, तर आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतो. तुलना करण्याची सवय. मानवाच्या दुःखाचे एक मोठे कारण म्हणजे तुलना, कंपॅरिझन. आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो, कोण जास्त श्रीमंत, सुंदर किंवा यशस्वी आहे. यामुळे असंतोष आणि ईर्ष्या निर्माण होते. परंतु जर आपण स्वतःची तुलना कमी भाग्यवान लोकांशी केली, तर आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींची जाणीव होते आणि समाधान वाढते. आनंद आणि सुख, प्लेजर यातील फरक. लोक अनेकदा आनंद, हॅपीनेस आणि सुख, प्लेजर यांची गल्लत करतात. सुख तात्पुरते असते, उदा. स्वादिष्ट अन्न, पैसे, मनोरंजन. आनंद स्थिर आणि दीर्घकालीन असतो. दलाई लामा यांच्या मते, खरा आनंद मन आणि हृदयाशी संबंधित असतो, तर केवळ शारीरिक सुख टिकाऊ नसते. मनाचे प्रशिक्षण, ट्रेनिंग द माइंड. आनंद मिळवण्यासाठी मनाचे प्रशिक्षण आवश्यक आहे. आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार आणि भावना असतात. सकारात्मक, दयाळूपणा, करुणा, प्रेम. नकारात्मक, राग, द्वेष, मत्सर. सकारात्मक भावना वाढवणे आणि नकारात्मक भावना कमी करणे हेच खऱ्या आनंदाचे रहस्य आहे. हे प्रशिक्षण एका दिवसात होत नाही. यासाठी सतत सराव, आत्मपरीक्षण आणि शिस्त आवश्यक असते. मेंदूची बदलण्याची क्षमता. वैज्ञानिक संशोधनानुसार मानवी मेंदू लवचिक, प्लास्टिक आहे. म्हणजेच आपण नवीन विचार आणि सवयी विकसित करून मेंदूची रचना बदलू शकतो. याचा अर्थ आपण आपले विचार बदलून आपले जीवन बदलू शकतो. मानवी स्वभाव, करुणा की आक्रमकता. अनेक पाश्चात्य तत्त्वज्ञांनी मानव स्वभावतः स्वार्थी आणि आक्रमक आहे असे मानले. पण आधुनिक संशोधन याला विरोध करते. 1986 मध्ये झालेल्या सिव्हिल स्टेटमेंट ऑन व्हायलेन्स मध्ये स्पष्ट सांगितले आहे की हिंसा मानवाच्या स्वभावात जन्मतः नसते,
तर ती परिस्थिती आणि वातावरणामुळे तयार होते. दलाई लामा यांच्या मते मानवाचा मूलभूत स्वभाव दयाळू आणि करुणामय आहे. करुणा आणि नातेसंबंध. एकटेपणा, लोनलीनेस हा आधुनिक समाजातील मोठा प्रश्न आहे. त्यावर उपाय म्हणजे करुणा आणि इतरांशी जोडले जाणे. जर आपण इतरांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले, तर आपल्यात आपोआप जवळीक निर्माण होते. अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण स्वतः पुढाकार घ्यावा. करुणा वाढवावी. इतरांशी खुलेपणाने वागावे. जीवनाचा उद्देश. जीवनाचा उद्देश केवळ स्वतःसाठी जगणे नाही, तर इतरांना मदत करणे आहे. जर मदत करता आली नाही, तर किमान कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. निष्कर्ष. आनंद हा बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात असतो. सकारात्मक विचार, करुणा, आत्मनियंत्रण, समाधान या गोष्टींच्या मदतीने आपण ख्या आनंदाकडे जाऊ शकतो. शेवटी असे म्हणता येईल की आपण काय मिळवतो यापेक्षा आपण कसे विचार करतो आणि कसे जगतो यावरच आपल्या आनंदाचे भविष्य ठरते. जर तुम्हाला हवे असेल तर मी हा निबंध अजून छोटा, परीक्षेसाठी पॉइंट्समध्ये किंवा सोप्या भाषेतही करून देऊ शकतो. निबंध. इतरांवर अवलंबित्व, नातेसंबंध आणि आनंद. मानव स्वतःला स्वतंत्र, इंडिपेंडेंट समजतो, पण प्रत्यक्षात तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतो. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे मांडला आहे की आपल्या आनंदाचे आणि जीवनाचे प्रत्येक घटक इतर लोकांशी जोडलेले आहेत. इतरांवर अवलंबित्व. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट इतरांच्या मदतीवर अवलंबून आहे. आपले आरोग्य डॉक्टर, औषधे आणि आरोग्य सेवांवर अवलंबून असते. आपण वापरत असलेल्या वस्तू अनेक लोकांच्या श्रमातून तयार होतात. आपल्या आनंदासाठी मित्र आणि कुटुंब आवश्यक असतात. याचा अर्थ असा की आपण कितीही स्वतःवर अवलंबून असल्याचा अभिमान बाळगला, तरीही वास्तवात आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. परस्परावलंबनाची जाणीव. लेखकाला एक साधा अनुभव येतो. त्याने घातलेल्या शर्टकडे पाहून तो विचार करतो की हा शर्ट तयार होण्यासाठी किती लोकांनी मेहनत घेतली असेल. शेतकरी, कारखानदार, कामगार, वाहतूक करणारे, दुकानदार. या विचारातून त्याला एक महत्त्वाची जाणीव होते. आपले जीवन पूर्णपणे इतरांच्या योगदानावर आधारित आहे. ही जाणीव आपल्यात नम्रता, कृतज्ञता आणि जोडलेपणाची भावना निर्माण करते. नातेसंबंधांचे महत्त्व. मानवाला नातेसंबंधांची गरज असते. आपण एकीकडे स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतो, पण दुसरीकडे आपल्याला प्रेम, जवळीक आणि आधार हवा असतो. दलाई लामा यांच्या मते इतरांशी मैत्रीपूर्ण आणि उबदार वागणे आवश्यक आहे. मतभेद, वाद आणि अडचणी असल्या तरी संबंध टिकवणे महत्त्वाचे आहे. कारण हे संबंधच आपल्याला खरा आनंद देतात. करुणा आणि मैत्री. इतरांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी करुणा, कंपॅशन अत्यंत महत्त्वाची आहे. जर आपण इतरांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले, तर आपल्यात भीती कमी होते. आपले मन खुले होते. संबंध अधिक मजबूत होतात. स्वतंत्रता की परस्परावलंबन. आधुनिक समाजात सेल्फ रिलायन्स, स्वतःवर अवलंबून राहणे याला खूप महत्त्व दिले जाते. पण हा विचार पूर्णपणे खरा नाही. खरे सत्य असे आहे की आपण स्वतंत्र नाही. आपण परस्परावलंबी, इंटरडिपेंडेंट आहोत. ही जाणीव झाल्यावर अहंकार कमी होतो आणि आपल्यात इतरांबद्दल आदर वाढतो. निष्कर्ष. मानवाच्या आनंदासाठी इतरांशी असलेले संबंध अत्यंत आवश्यक आहेत. परस्परावलंबन समजणे, करुणा आणि मैत्री वाढवणे,
इतरांच्या योगदानाची कद्र करणे. या गोष्टींच्या मदतीने आपण अधिक आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकतो. इतरांशिवाय आपले अस्तित्व अपूर्ण आहे आणि इतरांशी जोडलेपणातच खरा आनंद दडलेला आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मी पुढचा भाग इंटिमेसी चॅप्टर कंप्लीट पण मराठीत निबंधात लिहून देऊ शकतो. निबंध निकटता, इंटिमेसी, नातेसंबंध आणि मानवी जोडलेपण. मानव हा सामाजिक प्राणी आहे. त्याला केवळ जगण्यासाठी नव्हे तर आनंदी राहण्यासाठीही इतरांशी नाते जोडणे आवश्यक असते. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी नातेसंबंध, जवळीक, इंटिमेसी आणि मानवी जोडलेपण यांचे महत्त्व अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. निकटतेची गरज. पाश्चात्य समाजात एक विशेष प्रकारच्या नात्याला खूप महत्त्व दिले जाते. एक अशी व्यक्ती ज्याच्यासोबत आपण आपल्या भावना, भीती आणि विचार मोकळेपणाने शेअर करू शकतो. अशा प्रकारची जवळीक नसल्यास अनेकांना अपूर्णतेची भावना येते. त्यामुळे मानसोपचार, सायकोथेरपी मध्येही अशा नात्यांचा विकास करण्यावर भर दिला जातो. दलाई लामा देखील मान्य करतात की अशा प्रकारची इंटिमेसी महत्त्वाची आहे आणि ती नसल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. एकाच व्यक्तीवर अवलंबून राहणे योग्य का? सामान्यतः लोक असे मानतात की एक विशेष व्यक्ती, जसे जोडीदार, असल्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही. परंतु दलाई लामा यांची दृष्टी वेगळी आहे. त्यांनी कधीही एका व्यक्तीवरच इंटिमेसी अवलंबून ठेवली नाही. त्यांनी अनेक लोकांशी जवळीक निर्माण केली. मित्र, शिक्षक, कुटुंब आणि सामान्य लोकांशीही त्यांनी आपले विचार शेअर केले. यावरून हे स्पष्ट होते की खरी जवळीक एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून अनेक नात्यांमध्ये निर्माण होऊ शकते. ओपननेस, मोकळेपणाचे महत्त्व. दलाई लामा यांच्या मते मोकळेपणा, ओपननेस आणि प्रामाणिकपणा हे मजबूत नात्यांचे मूलभूत आधार आहेत. आपले विचार आणि भावना शेअर करणे, इतरांचे ऐकणे, आनंद आणि दुःख दोन्ही वाटून घेणे. यामुळे नात्यांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढते. एकटेपणावर उपाय. अनेक लोक एकटेपणाचा अनुभव घेतात कारण ते इतरांकडून अपेक्षा ठेवतात, स्वतःहून पुढाकार घेत नाहीत, भावना व्यक्त करत नाहीत. यावर उपाय म्हणजे स्वतःहून इतरांशी जोडले जाणे, करुणा आणि मैत्री वाढवणे, मोकळेपणाने संवाद साधणे, अनेक नात्यांमधील आनंद. दलाई लामा यांचे जीवन दाखवते की आनंद केवळ एका खास नात्यात नसतो. अनेक लोकांशी जोडलेपणातूनही आनंद मिळतो. प्रत्येक व्यक्तीसोबत वेगवेगळ्या पातळीवर इंटिमेसी निर्माण होऊ शकते. निष्कर्ष. मानवी जीवनात इंटिमेसी आणि नातेसंबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु ते एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून अनेक लोकांशी जोडले जाऊ शकतात. मोकळेपणा, करुणा, प्रामाणिक संवाद या गोष्टींमुळे आपले संबंध अधिक मजबूत होतात आणि आपण अधिक आनंदी जीवन जगू शकतो. जवळीक म्हणजे फक्त एकाच व्यक्तीशी बांधील राहणे नाही, तर अनेकांशी मनापासून जोडले जाणे आहे. तुम्हाला हवे असेल तर मी चॅप्टर 5 पूर्ण परीक्षेसाठी छोटा पॉइंट्समध्ये किंवा सोप्या भाषेत करून देऊ शकतो. निबंध निकटतेचा विस्तार, इंटिमेसी आणि मानवी नातेसंबंध. मानवाच्या जीवनात नातेसंबंध आणि जवळीक, इंटिमेसी यांचे अत्यंत महत्त्व आहे. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये दलाई लामा यांनी इंटिमेसीचा अर्थ अधिक व्यापक पद्धतीने समजावून सांगितला आहे. जवळीक म्हणजे काय? सामान्यतः लोक इंटिमेसी म्हणजे एकाच व्यक्तीसोबत, जसे जोडीदार, खोल नाते असे मानतात. परंतु दलाई लामा यांच्या मते इंटिमेसी म्हणजे
इतरांशी मनापासून जोडले जाणे आणि भावना मोकळेपणाने शेअर करणे. ते स्वतः सांगतात की ते त्यांच्या समस्या अगदी साध्या व्यक्तीसोबतसुद्धा, उदा. सफाई कामगार, शेअर करत. यामुळे दुःख कमी होते. समस्यांचा सामना एकत्र करता येतो. मन हलके होते. इंटिमेसीचा व्यापक अर्थ. दलाई लामा यांची कल्पना अशी आहे की इंटिमेसी फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ती अनेक लोकांमध्ये निर्माण होऊ शकते. जितक्या जास्त लोकांशी आपण जोडतो, तितका आनंद वाढतो. वैज्ञानिक दृष्टिकोन. मानसशास्त्रज्ञ जॉन बॉल्बी यांनी इंटिमेसीला मानवी जीवनाचा केंद्रबिंदू म्हटले आहे. तसेच एरिच फ्रॉम यांच्या मते मानवाची सर्वात मोठी भीती म्हणजे इतरांपासून वेगळे होणे. आरोग्यावर परिणाम. वैज्ञानिक संशोधनानुसार जवळीक आणि नातेसंबंध शारीरिक आरोग्य सुधारतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, हृदयरोग आणि इतर आजारांचा धोका कमी करतात, आयुष्य वाढवतात. ज्या लोकांकडे जवळचे मित्र किंवा कुटुंबीय असतात, ते अधिक निरोगी आणि आनंदी असतात. भावनिक आरोग्य. लहानपणापासूनच माणसाला इतरांशी जोडलेपणाची गरज असते. आईवडिलांपासून वेगळे झाल्यावर बाळाला भीती आणि दुःख वाटते. हीच भावना मोठेपणीही कायम राहते. म्हणूनच नातेसंबंध टिकवणे आणि इंटिमेसी वाढवणे आवश्यक आहे. इंटिमेसी कशी वाढवावी? दलाई लामा यांच्या मते मोकळेपणाने संवाद साधा, भावना शेअर करा, इतरांशी करुणा आणि प्रेमाने वागा. एका व्यक्तीवर अवलंबून न राहता अनेक नात्यांमध्ये जोडलेपण निर्माण करा. निष्कर्ष. मानवी जीवनात इंटिमेसी हा आनंदाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. ती केवळ एका नात्यात मर्यादित नसून अनेक नात्यांमध्ये निर्माण होऊ शकते. मोकळेपणा, करुणा, परस्पर समज या गोष्टींमुळे आपण अधिक निरोगी, आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकतो. जवळीक ही एका व्यक्तीत नाही, तर अनेक नात्यांमध्ये पसरलेली असते आणि त्यातच खरा आनंद दडलेला आहे. निबंध. निकटतेचे इंटिमेसी विविध अर्थ आणि बदलती संकल्पना. मानवी जीवनात इंटिमेसी म्हणजे जवळीक ही अत्यंत महत्त्वाची आहे, पण तिचा नेमका अर्थ काय आहे याबाबत एकसंध मत नाही. द आर्ट ऑफ हॅपीनेस या ग्रंथामध्ये इंटिमेसीच्या विविध व्याख्या आणि बदलत्या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. इंटिमेसीची विविध व्याख्या. वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ यांच्यामध्ये इंटिमेसीच्या अर्थाबाबत मतभेद आहेत. 1. शारीरिक जवळीक, फिजिकल क्लोजनेस. डेजमंड मॉरिस यांच्या मते इंटिमेसी म्हणजे दोन व्यक्तींमध्ये शारीरिक संपर्क होणे. उदा. हात मिळवणे, मिठी मारणे, स्पर्श. स्पर्शाद्वारे आपण एकमेकांना आधार देतो. 2. भावनिक आणि मानसिक जवळीक. डॅन मॅकडम्स यांच्या मते इंटिमेसी म्हणजे आपल्या आतील भावना आणि विचार इतरांसोबत शेअर करणे. 3. जोडलेपणाचा अनुभव, कॉनेक्टिव्हिटी. थॉमस पॅट्रिक मॅलोन आणि पॅट्रिक थॉमस मॅलोन यांच्या मते इंटिमेसी म्हणजे केवळ व्यक्तींमध्येच नाही, तर निसर्ग, वस्तू आणि विश्वाशी असलेले जोडलेपण. संस्कृतीनुसार बदल. इंटिमेसीची संकल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार वेगळी असते. पाश्चात्य देश, अमेरिका. एक स्पेशल पर्सन, जोडीदार, याच्यासोबत इंटिमेसी महत्त्वाची मानली जाते. जपान, जपान. मैत्रीतून इंटिमेसी मिळवण्यावर अधिक भर दिला जातो. यावरून स्पष्ट होते की इंटिमेसी ही एक ठराविक संकल्पना नसून ती समाजानुसार बदलते. काळानुसार बदल. इतिहासात इंटिमेसीच्या कल्पना बदलत गेल्या आहेत. पूर्वी लोक एकत्र राहत,
झोपता आणि दैनंदिन जीवन शेअर करत. पण भावनिक संवाद कमी होता. नंतरच्या काळात प्रेम, भावना आणि वैयक्तिक संवाद यांना अधिक महत्त्व मिळाले. दलाई लामा यांचा दृष्टिकोन. दलाई लामा यांच्या मते इंटिमेसी फक्त शारीरिक किंवा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ती अनेक लोकांशी जोडलेपणातून निर्माण होते. मोकळेपणा आणि करुणा यामुळे खरी जवळीक निर्माण होते. निष्कर्ष. इंटिमेसी ही एक व्यापक आणि बदलती संकल्पना आहे. ती केवळ शारीरिक स्पर्श किंवा एका व्यक्तीशी मर्यादित नसून भावनिक, मानसिक, सामाजिक आणि व्यापक जोडलेपणाचा अनुभव आहे. जवळीक म्हणजे फक्त शरीराचा स्पर्श नाही, तर मन, भावना आणि आत्म्यांचा एकमेकांशी असलेला खोल संबंध आहे. निबंध आनंदाचे तत्त्वज्ञान, द आर्ट ऑफ हॅपीनेस. मानव जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे, हा प्रश्न प्राचीन काळापासून विचारला जात आहे. अनेक तत्त्वज्ञ, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक नेत्यांनी यावर विचार मांडले आहेत. द आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकात दलाई लामा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जीवनाचा खरा उद्देश म्हणजे आनंद, हॅपीनेस मिळवणे. पण हा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात आणि आपल्या विचारांमध्ये दडलेला असतो. आनंद आणि सुख यातील फरक. अनेक वेळा आपण आनंद, हॅपीनेस आणि सुख, प्लेजर यामध्ये गोंधळ करतो. सुख हे तात्पुरते असते, जसे की चांगले अन्न, पैसा किंवा इंद्रिय सुख. पण खरा आनंद हा दीर्घकालीन असतो आणि तो मनाच्या शांततेतून व समाधानातून येतो. जर एखाद्या व्यक्तीचा आनंद फक्त पैशावर किंवा भौतिक गोष्टींवर अवलंबून असेल, तर त्या गोष्टी हरवल्यावर तो दुःखी होतो. पण ज्या व्यक्तीकडे प्रेम, करुणा आणि आत्मिक समाधान आहे, ती व्यक्ती संकटातही आनंदी राहू शकते. मनाचे प्रशिक्षण, ट्रेनिंग द माइंड. आनंद मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मनाचे नियंत्रण. आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार आणि भावना असतात. काही सकारात्मक, जसे प्रेम, करुणा, सहानुभूती, तर काही नकारात्मक, जसे राग, द्वेष, भीती. दलाई लामा यांच्या मते सकारात्मक भावनांचा विकास करावा, नकारात्मक भावनांना कमी करावे. हे एका दिवसात होत नाही. यासाठी सतत सराव, आत्मपरीक्षण आणि शिस्त आवश्यक आहे. रोज सकाळी सकारात्मक विचार करून दिवसाची सुरुवात करावी आणि रात्री स्वतःचा आढावा घ्यावा. मानवी स्वभाव, करुणा आणि प्रेम. या पुस्तकात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की मानवाचा मूळ स्वभाव दयाळू आणि करुणामय आहे. लहान बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे जीवन प्रेम आणि काळजीवर अवलंबून असते. यावरून स्पष्ट होते की प्रेम आणि आपुलकी ही मानवी जीवनाची मूलभूत गरज आहे. जरी जगात हिंसा आणि संघर्ष दिसत असले तरी ते आपल्या मूळ स्वभावामुळे नसून चुकीच्या विचारांमुळे आणि परिस्थितींमुळे निर्माण होतात. इतरांवर अवलंबित्व आणि संबंध. आपण स्वतःला स्वावलंबी समजतो, पण प्रत्यक्षात आपले जीवन इतरांवर अवलंबून असते. आपल्या अन्नापासून कपड्यांपर्यंत सर्व गोष्टी अनेक लोकांच्या प्रयत्नांमुळे मिळतात. म्हणूनच इतरांशी चांगले संबंध ठेवणे, मैत्री, प्रेम आणि सहकार्य वाढवणे हे आनंदासाठी अत्यंत आवश्यक आहे. एकटेपणा आणि नातेसंबंध, लोनलीनेस इंटिमेसी. आजच्या काळात अनेक लोक एकटेपणाचा अनुभव घेतात. पण त्यावर उपाय म्हणजे इतरांकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःहून प्रेम आणि करुणा दाखवणे. दलाई लामा यांच्या मते आधी आपण इतरांशी प्रेमाने वागावे, मग आपोआप नातेसंबंध सुधारतात. त्यामुळे भीती आणि एकटेपणा कमी होतो. नातेसंबंध केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून
आप अनेक लोकांशी खोल संबंध निर्माण करू शकतो. निष्कर्ष. शेवटी असे म्हणता येईल की आनंद हा बाह्य गोष्टींमध्ये नसून आपल्या मनात आहे. योग्य विचार, सकारात्मक भावना, करुणा आणि इतरांशी चांगले संबंध यामुळे आपण खरा आनंद मिळवू शकतो. जीवनात प्रत्येक निर्णय घेताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, हे मला खरा आनंद देईल का? जर आपण या तत्वांनुसार जीवन जगलो, तर आपले जीवन अधिक शांत, अर्थपूर्ण आणि आनंदी होईल.